नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 2 मार्च 2025 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया. बघूया काल उशिरापर्यंत कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये लाल तुरीला आणि पांढऱ्या तुरीला काय बाजारभाव होते. सविस्तर अपडेट जाणून घेऊया, तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मेहकर. या ठिकाणी लाल तुरीची आवक आलेली होती 130 क्विंटलची. कमीत कमी दर 6,200 रुपये, जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,300 आणि सर्वसाधारण दर 7,050 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे वरुड. कमीत कमी दर 7,060 रुपये, जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,260 रुपये आणि सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव 7,139 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सेलू. आवक आलेली होती 43 क्विंटलची. कमीत कमी दर 6,900 रुपये, जास्तीत जास्त दर 7,181 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 7,155 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे पारोळा. 30 क्विंटलची आवक. कमीत कमी दर 4,500 रुपये, जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,772 रुपये आणि सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव 6,200 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे किनवट. आवक आलेली होती 44 क्विंटलची. कमीत कमी दर निघालेले आहे 6,800 रुपये, जास्तीत जास्त दर 7,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,920 रुपये. त्यानंतर बाजार समिती सेनगाव. आवक आलेली होती 76 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 6,800 रुपये, जास्तीत जास्त दर 7,100 आणि सर्वसाधारण दर 7,000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव, जिल्हा वर्धा. आवक आलेली होती 100 क्विंटलची. कमीत कमी दर 6,790 रुपये, जास्तीत जास्त तूर बाजारभाव 7,405 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 7,200 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे भद्रावती. 5 क्विंटलची फक्त आवक. कमीत कमी दर 6,800 रुपये, जास्तीत जास्त दर 7,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,900 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी. आवक आलेली होती 1900 क्विंटलची. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव 7,590 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर या ठिकाणी 7,200 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे किल्ले धारूर. कमीत कमी दर 6,901 रुपये, जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दरसुद्धा 6,901 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील तालुका आहे उमरेड, जिल्हा नागपूर. आवक आलेली होती 600 क्विंटलची. कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 7,220 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,800 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाचोरा. तूर पांढरी. आवक आलेली होती 60 क्विंटलची. कमीत कमी दर 4,500 रुपये, जास्तीत जास्त दर 6,420 रुपये आणि सर्वसाधारण दर 5,555 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर. आवक 115 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 6,801 रुपये, जास्तीत जास्त दर 7,151 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,976 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती. आवक आलेली होती 5,000 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 7,550 रुपये, जास्तीत जास्त दर 7,750 आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,650 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे अकोला. तूर लाल. आवक आलेली होती 2,244 क्विंटलची. कमीत कमी दर 6,350 रुपये, जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी निघालेले आहे 7,745 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 7,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली. तूर गज्जर. आवक 700 क्विंटलची. कमीत कमी दर 7,110 रुपये, सर्वसाधारण दर 7,310 रुपये आणि जास्तीत जास्त दर 7,510 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो चिखली. तूर लाल. आवक आलेली होती 570 क्विंटल. कमीत कमी दर 6,600 रुपये, जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी निघालेले आहे 7,590 रुपयापर्यंत, तर सर्वसाधारण दर 6,950 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम. तूर लाल. आवक आलेली होती 1,200 क्विंटलची. कमीत कमी दर 6,830 रुपये, सर्वसाधारण दर 7,000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 7,460 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट, जिल्हा वर्धा. आवक आलेली होती मित्रांनो 3,500 क्विंटलची आणि महाराष्ट्रात सर्वाधिक तुरीचे बाजारभाव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निघालेले असून या ठिकाणी जास्तीत जास्त दर 7,900 रुपयापर्यंत, कमीत कमी दर होते 6,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण तूर बाजारभाव हिंगणघाट या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7,600 रुपयापर्यंत मिळालेले असून त्यानंतर बाजार समिती आहे या ठिकाणी मलकापूर. तूर लाल. आवक आलेली होती 2,760 क्विंटलची.
कमीत कमी दर 6,805 रुपये, सर्वसाधारण दर 7,600 रुपये आणि जास्तीत जास्त दर 7,665 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे सावनेर, जिल्हा नागपूर. आवक आलेली होती या ठिकाणी 1,035 क्विंटल. कमीत कमी दर 6,800 रुपये, सर्वसाधारण दर 7,220 रुपये आणि जास्तीत जास्त दर 7,500 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेकर, 130 क्विंटलची आवक. कमीत कमी दर 6,200 रुपये, सर्वसाधारण दर 7,050 रुपये आणि जास्तीत जास्त दर 7,300 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती किल्ले, धारूर मित्रांनो. या ठिकाणी कमीत कमी दर 6,950 रुपये, जास्तीत जास्त दर 7,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,960 रुपये. त्यानंतर देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा. आवक पांढऱ्या तुरीची 10 क्विंटलची. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,000 रुपये आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव 6,805 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे पाथरी, तूर पांढरी. आवक 3 क्विंटल. कमीत कमी दर 6,811 रुपये, सर्वसाधारण दर 6,900 रुपये आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,911 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे शेवगाव, तूर पांढरी. आवक 104 क्विंटलची. कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,100 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर 7,000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगाखेड, तूर लाल. आवक आलेली होती 11 क्विंटलची. कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,100 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,030 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती उत्तर महाराष्ट्रामधून धुळे. आवक आलेली होती लाल तुरीची 140 क्विंटलची. कमीत कमी दर 5,345 रुपये, सर्वसाधारण दर 6,375 रुपये आणि जास्तीत जास्त दर 6,600 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुसद, जिल्हा यवतमाळ. आवक आलेली होती 450 क्विंटलची. सर्वसाधारण दर 7,140 रुपये, कमीत कमी दर 6,900 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,310 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा. आवक आलेली होती 1,600 क्विंटलची. सर्वसाधारण दर 7,680 रुपये, जास्तीत जास्त दर 7,720 रुपये आणि कमीत कमी तूर बाजारभाव 6,795 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर, तूर हायब्रिड. आवक 103 क्विंटल. कमीत कमी दर 6,550 रुपये, जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव 7,055 रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर 6,775 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर बाजार समिती आहे मालेगाव, तूर लाल. आवक आलेली होती 75 क्विंटलची. कमीत कमी दर या ठिकाणी निघालेले आहे 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,181 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले, आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यांमधील तूर बाजारभावाची अपडेट. आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.